तर तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत कुठे जायचा प्लॅन करते की दिवाळीचा आणि तुम्हाला कळलं नाही की नेमकं फिरायला कुठे जाऊ तर मग हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी तर मग तुम्ही पण आपल्या भटकंती जर्नीमध्ये जॉईन आणि मला फॉलो करून घ्या. जय शिवराय भावना, मी छत्रपती संभाजीनगरचा ब्लॉगर. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या ट्रॅव्हलर मधून, कारण की आपल्याला जाणं भंडारदऱ्याला. मग ते नेमकं कुठे सांगतेस तुम्हाला कुठे पण सर्वात नाही. सकाळचे वाजले होते 4 आणि ट्रॅव्हलर जवळ सगळेजण आले होते, पण नेमकं आपल्या आत्यांती आले नव्हते. मग आलो आत्याची, तर चला म्हणलं लवकर ते सगळेजण जमा झाले आपल्याला सोडून घेऊन. लगेच आपण आपली सगळी तयारी करून आलो आपल्या ट्रॅव्हलर जवळ. आद्वैत तर सर्वात जाऊन बसलो होतो सीटावरती त्याचा. आणि तुम्हाला माहिती पोरं असली की ट्रॅव्हलर असं काही असो मागच्या सीटावरती जाऊन बसलो आमची सगळी गँग डायरेक्ट मागून झाले आपल्या भंडारदऱ्याला जाण्याची जर्नी. आणि भंडारदरा आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून 210 का 220 किलोमीटर आहे, पण तिथे एक स्पॉट बघण्यासाठी आपले 30 किलोमीटर फिरणंच पडतं आपल्याला ते स्पॉट बघण्यासाठी. तो विषय सोडावा, मग तुम्हाला पुढे कळेल आपण कसं गेलो, इथं आम्ही कसे धिंगाणे केले ते पाहूनच घ्या. मग भावना आपण भंडारदऱ्याला पोरं नव्हतं जात, आपल्यासोबत सोसायटीमधल्या फॅमिली ते पण आलेले होते. त्यांचे पण मस्तपैकी आपण व्हिडिओ ते काढून घेतले. त्यांना सगळ्यांना भावना आपले ब्लॉग आवडते, पण तुम्हाला आवडते की नक्की कमेंट करून मला सांगा बरं. तेवढं असंच मजाक मस्ती करता आपला इथून झाला सुरू प्रवास. आणि मग आपण 80-90 किलोमीटर तर केलं होतं क्रॉस. मग सगळ्यांना भूक आणि पण लागलं होतं. मग हॉटेलवरती थांबलं तर मग मागवा म्हणलं मस्तपैकी आता काही ना काही. लगेच आपण नाश्ता म्हणून आपल्यासाठी मिसळ मागवून घेतली. नाश्ता करून मस्तपैकी पोट भरून आपण निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि सगळ्यांनी मिसळ खाल्ली होती, सगळ्यांचं पोट बी भरलं होतं, पण यांच्या याच्यातल्या ताकद आली. मग 2 जण डायरेक्ट सिंगर बनले होते भाऊ. आणि जसं आपल्या लालपरीमध्ये म्हणतेस की आपल्या एसटी महामंडळमध्ये पोंगे कुरकुरे फ्रुटी ब्रिटी घेऊन लोक येत नाही काही, तसे सुनील काका आले होते. ते काय म्हणते तुम्हीच पाहून घ्या आता ते. तर फायनली भावना आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो तो म्हणतेस की भंडारदऱ्याची, इथून ते आता फक्त आपल्याला 30 किलोमीटर राहिली होती. मग भावना भेटू आपण आता त्याच्या पार्ट 2 मध्ये, कारण की आपला ब्लॉग खूप मोठा होता. आणि हा पार्ट 2 बघण्यासाठी आपल्या आयडीला पहिले फॉलो करून घ्या, तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 बघायला भेटेल.